नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय। नवीन जागा, नवीन स्थळ, बाहेर प्रवासामध्ये असल्यामुळे व्हिडिओ आज वेगळ्या जागेवरून करण्याचा आपण प्रयत्न करतोय। कसं वाटतं नक्की सांगा। तर लाल फितीच्या पेटाऱ्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर निघाल्या, पण लोकांच्या तोंडातून ज्या गोष्टी बाहेर निघतात त्या एका बाईच्या पूर्ण कॅरेक्टरवर संशय घेण्याचा प्रयत्न तो केला जातोय महाराष्ट्रामध्ये। याविषयी तुम्हाला काय वाटतंय आणि त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी सापडणार आहे। ते काय सापडतंय हे बघण्यासाठी चित्रपट पेढीला फॉलो करा आणि त्यासाठी हा व्हिडिओ बघा। तुम्ही बघताय चित्रपट पेढी, माझं नाव आहे सुयश गाडगीळ। तर आज सूर्याला साक्षी ठेवून सूर्यास्ताच्या मुहूर्तावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न। आता नक्की हा प्रयत्न का करायचा आहे? कारण जसं सूर्य उगवताना एक वेगळं चैतन्य दिवसभराचं आपल्याला मिळतं, तसं भारताचं बजेट जेव्हा येतं ना, तेव्हा बजेटमध्ये काय गोष्टी सापडलेल्या आहेत, काय गोष्टी सरकारने दिलेल्या आहेत, त्या बघून पण लोकांना एक प्रकारचं समाधान असतं। आता 12 लाखाचं टॅक्स एक्झम्पशन दिलेलं आहे। 12 लाखाच्या वरती कोणाला 12 लाखापर्यंत कोणी टॅक्स म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागणार नाही, टॅक्सेबल इन्कम नाहीये ते। आता असं नवीन रेजिम मध्ये सांगितलेलं आहे। जुन्या रेजिम मध्ये जे अजून टॅक्स फॉलो करतात त्यांचे टॅक्स काही चेंज त्यांचे केले नाही, त्यांचे स्लॅब काही चेंज झालेले नाहीत, त्यांचं सगळं आहे तसंच आहे। पण म्हणजे काय की नवीन टॅक्स रेजिम जे आहे ते फॉलो केलं गेलं पाहिजे। नवीन टॅक्स रेजिम प्रमाणे लोकांनी टॅक्स भरला पाहिजे अशी सरकारची अपेक्षा आहे। जुनं टॅक्स रेजिम हे हळूहळू बंदच झालं पाहिजे असं सरकारला वाटतंय, म्हणून हे सगळं करण्यात आलंय। हे जरी दिसत असलं तरी दिल्लीमध्ये राहणारा जो वर्ग आहे, जिथे आता निवडणुका आहेत, जिथे आता 5 तारखेला उद्याच्या दिवशी मतदान होणार आहे। आज मी व्हिडिओ करतोय ती 4 तारीख, उद्या तिथे मतदान होणार आहे। आणि त्या मुहूर्तावर हे जे सरकारने बजेटच्या स्वरूपातच घोषणा केलेल्या आहेत त्या नुसत्या जर का दिल्ली पुरता विचार करायचा झाला तर जो जवळजवळ 70 ते 80% जी जनता आहे ती मध्यम वर्गात मोडते। म्हणजे हायराईज बिल्डिंग असो किंवा डुप्लेक्स घरं असो किंवा स्वतंत्र बैठी घरं असो, अशा ठिकाणी राहणारी जनता, ही सगळी मध्यम वर्गात मोडणारी जनता ही दिल्लीमध्ये आहे आणि ती त्या दिल्लीच्या मतदानामध्ये खूप मोठं योगदान देते। हे जरी आपल्याला माहिती असलं तरी या नुसत्या घोषणा दिल्लीसाठी आहेत का? तर नाही, या देशासाठी घोषणा आहे। म्हटल्यावर या घोषणांचा फायदा हा पूर्ण जनतेसाठी होणार। म्हणजे 12 लाखाचं उत्पन्न जेव्हा टॅक्सेबल इन्कम नसणार आहे तेव्हा जे पहिले 7 लाख रुपये लोकांकडे वाचत होते ते आता 7 लाखाचे डबल, म्हणजे पहिले जेव्हा ते 5 लाखाचं होतं तेव्हा 7 लाख केलं गेलं, त्याच्यानंतर त्याचं आता वाढवून झालेलं आहे। मी काही अर्थशास्त्रज्ञ नाही, मी काही अर्थतज्ञ नाही, पण जे सर्वसामान्यांच्या गोष्टी, ज्या उपयुक्त होणाऱ्या गोष्टी आहेत ज्या त्या बजेटमधून बाहेर पडल्या। आता हे म्हणतात की म्हणजे हे जे लाल फितवाले असतात ना, ते लाल फितवाल्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे आहे ना ते बिहार पुरतं चाललंय। हे सगळं जे आहे ना ते फक्त एका विशिष्ट राज्याला, म्हणजे त्यांचं जे सपोर्ट आहे सरकारला, त्या सरकारला सपोर्ट करण्यासाठी हे चाललेलं आहे असं ते म्हणतात। पण त्या प्रत्यक्ष बजेट जो कोणी वाचत असेल त्याला हे कळलं असेल की ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या भारताच्या पुढच्या 5 वर्षातली प्रगती भारत कुठे जाणार आहे त्याचा इंडिकेशन देणाऱ्या या बजेटमध्ये गोष्टी आपल्याला दिसून येतात। पण हे सगळं घडत असलं तरी शेवटी जसा सूर्य हा लाल रंगाचा असतो तसा या लाल फितीतून बाहेर पडणाऱ्या गोष्टी या महत्वाच्या असतातच। पण या लाल फितवाल्या बाईबद्दल जे काही महाराष्ट्रात तोंडातून गटार जे उठतायत, म्हणजे त्या बाईला काय कळतं का? बाईला अर्थातलं काही कळतं का? बाई ही अर्थतज्ञ कशी असू शकते? बाईला काय हक्क? तुम्ही हक्कांच्या गोष्टी करता। एका बाईला फोनवरून शिव्या देऊन काय काय तोंडावर बोलता तुम्ही, आणि त्याची व्हिडिओ क्लिप जेव्हा बाहेर येते तेव्हा म्हणता हे नॉटी आहे। नॉटी गोष्टी करणारी माणसं जेव्हा चांगल्या गोष्टी करणाऱ्या लोकांबद्दल बोलत असतील तर या देशाची शोकांतिका काय आहे हे तुम्हीच ठरवा। आत्ताच्या जनतेला राज्याच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, देशाच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी काय आहे, ती कुठल्या प्रकारे वाढली पाहिजे, त्यासाठी कोणी कोणी पुढे आलं पाहिजे याचा विचार जर का आता जी जनता करत असेल, आता तो सरकार करत असेल, तर त्या सगळ्या गोष्टींच्या उपयुक्त असणाऱ्या, सगळ्या गरजांवर उपयुक्त ठरणारा अर्थसंकल्प हे जर का उत्तर असेल, म्हणजे जे खर्च आतापर्यंत साधारण सामान्य वर्गाकडून रोखले जायचे की यावर खर्च नको करायला, ते आता ज्या पूर्ण वर्षभरामध्ये सगळे स्पेंड होतील, लोकांचं स्पेंडिंग वाढेल,
इतरत्र जो पैसा अडकून राबायचा की नाही, पैसा मिळणार नाही ज्या गोष्टी होत्या आता त्या सहज शक्य होतील. ज्या लोकांचा जर का इन्कम सोर्स हा त्या लिमिट पेक्षा जास्ती असेल, त्या 12 लाखाचे घरात असणारी लोक सगळे आता त्या रेषेमध्ये येतील, सगळे लोक स्पेंड करू लागतील. एक प्रकारे अर्थार्जन खूप मोठं होईल, अर्थव्यवस्था वाढणार, तिचं रोलिंग वाढणार. हे गोष्टी यांना कळत नसतील का? आणि मग बाईच्या हातातून हे का मिळालं, बाईने हे का केलं? तुम्ही बाई या नावाच्या गोष्टीने रडून महाराष्ट्रात म्हणजे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, महिलेला हक्क मिळाले पाहिजे, महिलेला आरक्षण मिळालं पाहिजे या नावाने बोंबलणारे हे हळूहळू त्यांनी आता मोर्चा दुसरीकडे वळवलाय. आणि स्वतःच्या ज्या काही राज्यसभेतल्या लोकसभेतल्या ज्या काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या काल येऊन काय माईकवर बोलतायत की त्या महाकुंभामध्ये हे झालं, महाकुंभामध्ये या गोष्टी झाल्या, महाकुंभामध्ये कसं ते स्टॅम्पेड घडून आलं, महाकुंभामध्ये घडलेल्या स्टॅम्पेडचे पुढचं गुन्हेगार कोण आहेत, हे सगळं तुम्ही बोलताय. आणि हे सगळं तुमच्या पक्षातल्या बायका ज्या आहेत, ज्या बायकांबद्दल तुम्ही तिरस्कार करता, जर तुम्ही बोलत असाल तर एका बाईला शोपीस करून ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आणि ही गोष्ट कशी आहे आता यावर तुम्हीच ठरवा काय ते, मी काय बोलणार. मी माझं एक मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जसं या चित्रपट पिढीवर पहिल्यापासून सांगतोय की आम्ही काही म्हणजे सांगणारं कोणीही तज्ञ नाही, कोणीही त्यातला मास्टर नाही, पण जे आपल्या आजूबाजूला घडत आहे ते किती चुकीचं आहे, किती वाईट आहे, याचा दुसरी बाजू जी आहे, जी चांगल्या प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारं आपलं हे चॅनल. आणि आतापर्यंत जे काही व्हिडिओ केलेले आहेत त्याचा फायदा जनतेसाठी झाला असेल असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं का? कमेंट करा आणि त्यामध्ये सांगा. आता तोंडातून जरी जरा रोखले तरी शेवटी शुभेच्छा तर मुख्यमंत्र्यांना द्याव्याच लागतात, मुख्यमंत्र्यांचं नाव घ्यावंच लागतं. वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री गडचिरोलीत गेले तर यांना काय उकळ्या फुटल्या, आणि त्या उकळ्या फुटल्या आणि फुटून शेवटी त्याचं जे काय व्हायचं झालं. पण मुख्यमंत्र्यांना शेवटी त्यांनी शुभेच्छा दिल्या. असं असलं तरी या सगळ्या खटाटोपातून, सगळ्या प्रकारच्या हेवेदाव्यातून जे काही सरकार आत्ता महाराष्ट्रामधलं देखील पावलं उचलत आहे आणि देशातलं देखील पावलं उचलत आहे, ती पावलं देशाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत आणि ती देशाला पुढेच नेणारी आहेत असं मला वाटतं. तर हा छोटासा व्हिडिओ आता आपण करूया, कारण कामाची खूप गडबड आहे आणि वेळ आपल्याकडे फार कमी. आता सूर्य जवळजवळ खाली जाणार आहे, मी तुम्हाला दाखवीनच या व्हिडिओचा एंड होताना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय वाटतंय ते नक्की सांगा आणि चित्रपट पिढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून आपलं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचेल. मी इथेच थांबतो. धन्यवाद.